गुढीपाडव्याच्या दिवसाचा हा ब्लॉग आहे आणि त्याच दिवशी आमच्या नवीन घराचं गृहप्रवेशसुद्धा होतं. म्हणून आम्ही आमच्या जुन्या घरी सकाळी सकाळी गुढी उभारून घेतली, कारण कार्यक्रम असल्यामुळे भरपूर कामं होती. आणि मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये बोललेली होती की तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे, तर ते सरप्राईज हेच आहे, आमचं नवीन घर होणं. फायनली आज आमचं नवीन घर झालेलं होतं आणि आम्ही खूप जास्त खुश होतो. तुम्हाला या ब्लॉगमध्ये पूर्ण घर बघायला नाही भेटणार, बट नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी तुमच्यासाठी घराचा होम टूर नक्की घेऊन येईल. अंगणात मी छान रांगोळी काढली आणि यांनी पण बाकी सजावटीची कामं केली. आणि त्याच दिवशी आम्ही नवीन सोफा सेटसुद्धा मागवला होता, त्याचीच अनबॉक्सिंग मी इकडे करत होती. आम्ही दोघं सर्व इकडे पूजेचं बघत होतो, तर आमच्या मम्मी घरी जेवणाचं बघत होत्या. खूप जास्त घाईगडबड आमची त्या दिवशी झालेली होती. पूर्ण क्लिपसुद्धा माझ्याकडे नाही आहेत. त्यानंतर ब्राह्मण काका जे सांगत होते तशी तशी पूजा आम्ही केली आणि फायनली उंबरठा ओलांडून आम्ही आमच्या घराचं गृहप्रवेश केलं. आणि स्वतःच्या घराचा कार्यक्रम असल्यावर ब्लॉगसाठी क्लिप घेणं शक्यच नाही आणि तेच माझ्यासोबत झालं होतं. पण पूर्ण पूजा खूप छान झाली, खूप पॉझिटिव्ह वाटत होतं. आम्ही या दिवसाची खूप आतुरतेने वाट बघत होतो आणि आज तो दिवस फायनली आलेला होता. त्यानंतर गॅसवर दूध ओतू घातलं आणि असा होता माझा छोटासा गृहप्रवेशाचा ब्लॉग. सो तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.